चला, हे एक बरं झालं. काकी पुन्हा घरी आली. हो ना. आता आपण आपला हनीमून मस्त एन्जॉय करू शकतो. आणि आई किती फोर्स करत होती आपल्याला, तुम्ही जाऊन या जाऊन या. पण काकीच घरात नव्हती, त्यामुळे माझ्याही मनाला अजिबात पटत नव्हतं बाहेर जाणं. खरंय. आधी हा, सानिया जरा आत येऊ का? अगं ये की काकी, असं काय करतेस? परमिशन कसली मागतेस तू? अरे नाही, मला जरा बोलायचं होतं महत्वाचं तुमच्याशी. बोल की. आदित्य, सानिया, मला खरंच तुम्हा दोघांची माफी मागायची. नाही, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला. घरात नवीन आलेल्या सुनेचं स्वागत असं व्हायला नको होतं. माझं खरं तर चुकलंच. म्हणजे तुमच्या आयुष्यातले एवढे महत्वाचे दिवस आहेत हे. तुमच्या नव्या संसाराची सुरुवात झाली आणि त्यात मी तुम्हाला टेन्शन दिलं. आय एम सॉरी. काकी हे बघ, टेन्शन तर आलंच होतं आम्हाला, पण आता तू आली आहेस ना, आता कसलंच टेन्शन नाही. खूप बरं वाटतंय आता. आणखीन एक, माझ्या मागे राजवर्धन जर तुम्हाला काही बोलला असेल तर त्याच्या वतीने मी माफी मागते. अहो नाही काकी, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? प्लीज. मला माहिती आहे राजवर्धन कधीही स्वतः सॉरी म्हणणार नाही. मग मी आई आहे ना त्याची, मला सॉरी म्हणायलाच पाहिजे. नाही 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 काकी, प्लीज. मला हे सगळं पटत नाहीये. प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. आधी बोल ना. काकी माफी वगैरे काय? झाली तयारी उद्याची? अरे निघताय ना उद्या? जातोय आम्ही उद्या आणि झाली बऱ्यापैकी तयारी. सकाळची फ्लाईट आहे. आता कसलंही टेन्शन घेऊ नका. हं? गुड नाईट. हॅलो. हाय. हे मला कळलं रत्नमाला मॅडम घरी परत आल्या. हो, गुहागरला त्याच कामासाठी गेलो होतो. फायनली ती घरी आली आणि फायनली माझंही टेन्शन गेलं. थँक गॉड त्या परत आल्यात. आय होप त्या ठीक आहेत. या, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. आणि मी सुद्धा. आय एम सो सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? आई हरवणं आणि सापडणं या मधल्या स्पॅनमध्ये तू बऱ्याचदा कॉल केले. मला नीट बोलता नाही आलं तुझ्याशी. इट्स ओके सर, आय कॅन टोटली अंडरस्टँड. बाय द वे सर, तुम्ही मला एक काम सांगितलं होतं. रत्नमाला मॅडम घर सोडून गेल्याची बातमी कुणी लीक केली ही माहिती काढायची. सो माझ्या PR टीमने ही माहिती काढली आहे सर. कोणी केली? थँक यू सो मच. साष्टांगदमने माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य. कार्यकर आयु कामार्थ साधिती. आई पाणी. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते. कोण आलंय? मोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे दुर्मवर्णते,
9वे आले आले चंद्र 10वे श्री विनायक. कावेरी कारेकर. मीच. कोणी पाठवल्या भेटवस्तू? गिफ्ट. हा तेच ते. दे 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 दे. ते पण दे, ते पण दे. कावेरी थांबा आजी. तुम्ही कावेरी कारेकर. हा आता तीच. मी येऊ नको का? नको. आजी ती माझी. कोण ग? कोणी पाठवलंय? ते सांगू नको म्हणून सांगितलंय. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ही चिठ्ठी तुमच्यासाठी. ताई, आजीकडे एवढे सगळे गिफ्ट कुणी पाठवले? माहित नाही ग. या बघूया. ताई येतो. श्रीधरांनी मराठीत पठण्यानुवादिले. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. कावेरी काय काय आहे? माहित नाही, कोणीतरी भेटवस्तू आणि ही चिठ्ठी पाठवली. काय ग, काय लिहिलंय चिठ्ठीत? नोकरी करण्याची इच्छा असल्यास या नंबरवर संपर्क करा. फोनच करायला सांगितलंय ना, मग करून बघ ना, काय हरकत आहे? हा ठीक आहे. सांभाळून. बरं सगळं घेतलंय ना, विसरलं नाहीत ना काही? ए दादा, हा. फायनली हनीमून इज हॅपनिंग. हा बरं पोचलात की फोन करा, विसरू नकोस. काय हो फोन ये. कर. हो. तेवढा वेळ मिळेल ना? अरे काय अरे निघालात. हॅपी जर्नी. थँक्यू. बरं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काका, मी तुला म्हटलं होतं ना, एकदा का चिठ्ठी फेकून देणारा माणूस सापडला की त्याला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. आणि तो माणूस सापडलाय. नाही कसं आहे, हनीमूनला गेल्यावर तुमच्या मनात काही प्रश्न नको म्हणून तुम्ही जाण्याआधीच तुम्हाला सांगतो. आई घर सोडून गेल्याची बातमी लीक करणारा आणि चिठ्ठी फेकून देणारा माणूस एकच आहे. कोण आहे? ती व्यक्ती दुसरं कोणी नसून सानियाची आई आहे. काय? रत्नमाला मोहिते घर सोडून गेले आहेत. ही न्यूज सानियाच्या आईनेच लीक केली आहे. न्यूज नुसतीच लीक केली नाहीये, तर त्यात बराच मसालाही ऍड केलाय. घरात डिस्प्यूट्स आहेत, घर सोडून जाण्यामागे बिझनेस संबंधीचे वाद आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. नॉट पॉसिबल. माझी मम्मा का करेल ना असं? आणि तिने असं केलं असेल, पण तिने मुद्दामून नसेल सांगितलं कोणाला. पण ती बोलण्याच्या ओघात तिच्या तोंडून निघालं असेल, पण ती असं नाही करणार मम्मा. राज, मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते म्हणजे ज्या दिवशी वहिनी निघून गेल्या त्या दिवशी सानियाच्या आई आपल्या घरात नव्हत्या. त्यामुळे चिठ्ठी टाकणारी आणि बातमी पसरवणारी व्यक्ती एकच आहे, हे कसं होऊ शकेल?
त्यांचा त्याच्याशी काय संबंध ना? संबंध कसा नाही, संबंध असूच शकतो. आपलं वाईट व्हावं असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांच्याशी संबंधित व्यक्तीला त्या कामाला लावूच शकतात. आणि मला वाटतं या घरात एकाच व्यक्तीशी त्यांचा संबंध असू शकतो. मी का करेन असं? हं? अहो आता कुठे लग्न होऊन मी या घरात आली आहे, नवी नवरी मी या घरातली, आणि तुम्हाला असं का वाटते की हे सगळं मी केलंय? मी असं म्हणतच नाही की हे सगळं तू केलंस. मी फक्त पॉसिबिलिटीज सांगतो. तू असं केलं असशील किंवा नसशील हा, पण तुझ्या आईला ना माझा एक मेसेज कन्वे कर. त्यापुढे माहेरच्या चहाच्या इमेजला धक्का लागेल असं जर त्या वागल्या तर माझ्यासारखं वाईट कोणीही नसेल. आता तुम्हाला सोडून देतोय, बट नेक्स्ट टाइम आय विल फाईल डिफर्मेशन सूट अगेन्स्ट यू. गॉट इट? एक मिनिट राज, नुसत्या शक्यतेच्या आधारावरती आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीला कोणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं का? हो, मी करतो. माणसांच्या बाबतीत रिस्क घेणं तुला आवडत असेल. मला नाही. राज, सानिया, अगं सानिया, मी बघते. सानिया, अगं ऐक बाळा. सानिया, अगं, अहो. हॅलो. हा हॅलो, मी कावेरी बोलतेय, कावेरी कार्यकर. तुमचं लेटर मिळालं मला, या नंबरवर फोन करा असं लिहिलं होतं. कावेरी कार्यकर का? हो. ओके, तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच निघून या. लगेच? हो लगेच. आमची कंपनी तुम्हाला उद्यापासून जॉईन करायची आहे. उद्यापासून? का पॉसिबल नाहीये का? नाही नाही, तसं नाही. कंपनीचं नाव कळेल का? मोहिते फूड. ऍक्च्युली आम्हाला तुमच्या नावाचा रेफरन्स दिला होता आणि म्हणून आमची कंपनी तुम्हाला जॉब ऑफर करते. तुम्ही लवकरात लवकर निघून या. पत्ता सांगाल का मला? हो सांगते, तुम्ही लिहून घ्या. हो हो, एक मिनिट. हा पटकन वही पेन आण, पटकन. काय झालंय? सांगते नंतर सांगते. एक मिनिट. हॅलो, हा सांगा सांगा. ओके. मुंबई 01. ओके, थँक्यू. वेलकम मॅम. बाय, काय झालं? कुठला पत्ता आहे? मुंबईचा. मुंबई? म्हणजे काय ते जाऊ मी मुंबईला? अगं पण दादा, मुंबई तर मुंबई जा. सासूबाई, तो नानकडी चांगली आहे. घ्या. सानिया, सानिया, रडू नको. ऐक ना, शांत हो जरा, शांत हो. सानिया, डोंट टेक इट पर्सनली प्लीज. इट्स ओके ना. हे बघ, घडलेल्या प्रकारामुळे राज जरा चिडला इतकंच. आणि राज बिझनेसच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे तुला आधी सांगितलंय ना, मी क्लिअर केलंय ना. नाही, मला मान्य आहे राज रागावला, पण त्याच्या मनात तसं काही नसतं. सानिया, ट्रस्ट.
आदित्य आदित्य राजची बाजू घेणं बंद कर तू, कळलं ना? अरे आता तुझ्या बायकोला काय काय बोललाय तो, एका शब्दाने तरी उलटून बोललास का रे त्याला? तरी आता त्याचीच बाजू घेतोय. ला काय दर 2 घासामागे 4 वेळा अपमान करतो आपला, करतो आपण, सहन झालीये सवय आपल्याला. अरे पण असं काय करतोयस तो? आता सानियाला आणि तिच्या आईला या सगळ्यामध्ये खेचतोय, तरी सुद्धा त्याच्याच नावाची टिमकी वाजव तू. हा आदित्य, एक गोष्ट लक्षात ठेव, सानिया आणि सानियाचं कुटुंब आता आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे. तेव्हा तू काहीतरी राजला बोलायला पाहिजे होतस, पण तू तरी काय बोलणार राजला? म्हणा कशी त्याची आरेरावीची भाषा काय. हा हे असंच असंच चालू राहणार आहे. तुझ्या बापाने हेच केलं, तूही आता हेच कर. राहा असेच राहा, तुम्ही त्यांच्या फेवर मध्ये राहा आणि जगा आयुष्यभर आश्रितासारखं. अरे म्हणून मला वाटत होतं तू नाही, निदान सानियाने तरी बिझनेस मध्ये जायला हवं. अरे नाही म्हटलं तरी तुम्ही त्यांच्यावर डिपेंड आहात. हे बघा, जोपर्यंत तुमच्यावर जबाबदारी येत नाही ना बिझनेसची, जोपर्यंत ते तुमच्यावर डिपेंड राहणार नाही, तोपर्यंत या घरात आपल्याला मान मिळणार नाहीये. सानिया, एक लक्षात ठेव, हक्क जेव्हा मागूनही मिळत नाही ना, तेव्हा तो हिसकावून घ्यायला लागतो. सानिया, तुला रत्नमाला मोहिते सारखं तुझं स्वतःच असं विश्व निर्माण करायचंय ना? हो ना बाळा? मग बिझनेस मधले हे असे छक्के पंजे तुला शिकून घ्यायला लागतील ग, कळतंय का? तेव्हा आता रडायची नाही, लढायची वेळ आली आहे. हो चालेल ना. नाही, खूप छान कल्पना आहे. हो नक्की, भेटू नंतर. हो ठीक आहे, आवडेल आम्हाला. हो नक्की, ठीक आहे, भेटू मग आपण. मला बोलावलंस? हो बस ना राज. नाही ठीक आहे. अरे एका मॉलमध्ये आपल्या माहेरच्या चहाचा नवीन आउटलेट सुरू करावा असं प्रपोजल आलंय. माझ्या काही मीटिंग झाल्या आहेत त्यांच्यासोबत. आता त्यांचाच फोन होता. मी हो म्हटलंय त्या प्रपोजलला. मला वाटतं राज, आपल्याला लवकरच या आउटलेटवरती काम सुरू करावं लागेल. हो. मला आता त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटलं राज. तुझं खूप कौतुक करत होते. ते म्हणाले मला तुमच्या मुलाचं कम्युनिकेशन स्किल इतकं चांगलं आहे ना, की माहेरच्या चहाचा व्यवसाय तो नक्की पुढे नेईल. सी, अख्खं जग माझ्या स्किल्स अप्रिशिएट करते, पण इथे ते म्हणतात ना, पिकतं तिथे विकलं जात नाही. तसं आहे सगळं. सगळ्या जगाला वाटतंय की मी माहेरचा चहा ग्लोबल लेवलवर न्यावा, पण तू साधा मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीयेस. कसं आहे ना राज, बाहेर जगात मिरवण्याआधी आपल्या घरातल्या माणसांशी कसं वागावं, कसं बोलावं हे शिकावं माणसाने. ज्याला घरातल्या माणसांशी कसं वागावं हे कळत नाही, तो बाहेर जाऊन काय करणार? आधी आपल्या माणसांशी कसं वागावं हे शिकावं, मग जग जिंकण्याच्या गोष्टी कराव्या. कधी कधी परकी माणसं परवडतात आई. आपल्या माणसांना टॉलरेट करणं कठीण होऊन बसतं, आणि तू काय आपली माणसं घेऊन बसलीस. हे बघ राज, माणसांना दुखावून त्यांना आपलंसं नाही करता येत कधी. माणसांना आपलंसं करण्यासाठी आधी आपल्या मनावरची धूळ दूर करावी लागते. मोठ्या मनाने त्यांना माफ करावं लागतं.
या अशा केसेसच्या धमक्या देऊन कुटुंब एकत्र नाही राहू शकत, लक्षात ठेव. युअर करेक्ट. तुझा जो कोणी सो कॉल्ड उत्तराधिकारी आहे त्याला हे सगळं कळत असेलच ना. सो तुझ्या या सगळ्या एक्सपेक्टेशन्स त्याच्याकडून पूर्ण होते. ऑल द बेस्ट आहे. ऑल द बेस्ट. कसं सांगू तुला बाळा, या माहेरच्या चहाचा खरा उत्तराधिकारी तूच आहेस. फक्त तुला उत्तराधिकारी असणं म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी तिचं येणं गरजेचं आहे. दिव्याला वाटतं की जो काही झगमगाट आहे ना तो त्याच्यामुळे, पण नाही, जो काही प्रकाश असतो तो त्या मंद तेवणाऱ्या वातीमुळे असतो. ती आली की तुझं भविष्य उजळून निघेल इतकं सामर्थ्य आहे तिच्यामध्ये. हो ताई, झालं. बाय. परत कधी येशील ग? तात्या हो, मला आधी पोहोचू तर द्या, त्यांना भेटू द्या, ते काय म्हणतायत ते नीट कळू द्या. गुहागरात पॅकिंग करताना मुंबईतलं कसं सांगू तुम्हाला. मी जाते, जॉईन करते आणि तात्पुरतं तुम्ही असं समजा की मी किती दिवसांनी येईन हे आत्ता नाही सांगता येणार. छे, हेच तर पटत नाही ना मनाला. कसं आहे बाय, जाणारा माणूस 6 महिन्यासाठी चाललाय हे कळलं ना तर मनाला समजावतं तरी येतं. पण इथे कधी येणार हेच माहित नाही. मग करायचं काय सांग ना. बाय, परत एकदा विचार कर ना. जाणं खरंच गरजेचं आहे का? अगं तिथे तू राहणार कुठे? परत ही मुंबई आहे, तिथे तुला 6 महिने रजा देतील की नाही ते सुद्धा माहित नाही. हो मग असंच असतं मुंबईत. पगाराचं बोललीस काय? त्यात काय एवढं? सध्याच्या परिस्थितीत नोकरी मिळणं महत्वाचं आहे. असंही हातात काम नाहीये तात्या. नाही, एवढ्या भेट वस्तू पाठवल्या ना म्हणजे श्रीमंत दिसते पार्टी. चांगला भरपूर पगार माग. आता असं बोलू नकोस मला एवढेच पुरतील तेवढेच पुरतील, कळलं? हे बघ, माझ्या घरावर काय चांदीची कौलं नाही. कावेरी, दही घे. चांगल्या कामासाठी बाहेर पडतेस, देव तुला यश दे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. काळजी घे आणि बाहेर फोन करत राहा ग. हो आई, तुम्ही काही काळजी करू नका. मी मुंबईत पोचल्या फोन करेन आणि कंपनीत जाऊन आल्यावर ते काय म्हणतायत तेही कळवते. चला येते. आजी नमस्कार. गुलाबजाम खाणार? नको खाऊ. हा पगाराचं बोला. तात्या सुखी राहा. काळजी घे ग. हो. चला गौरी मॅडम. झाली तर मी घेते. चल, झेपेल का? हो झेपेल. लाव नीट. सांभाळून जा बाय. तात्या, आता चेहरा पाडायचा नाही, आनंदी राहायचं. येते आई, येते. गौरी येते. सांभाळून जा.
कालपर्यंत सगळं कसं वाईटच घडतंय म्हणून किती कोमेजलं होतं माझं लेकरू. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. देवीच्या कृपेने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम राहो. देवी सोलाई, तशीच कायम माझ्या लेकराच्या पाठीशी राहा. तिला सांभाळून घे, तिची काळजी घे. हॅलो. हाय, वैदेही हिअर. होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. नाही, बोल ना. ॲक्च्युली मला असं विचारायचं होतं की आपण भेटू शकतो का? शुअर, वाय नॉट. गेल्या काही दिवसात तू कॉल्स केले पण तुला नीट रिप्लाय नाही केलाय मी. सो भरपाई तर करायलाच हवी. आणि घरातल्या न्यूज बाहेर लीक करणाऱ्या त्या बाईबद्दल तुझ्यामुळेच कळलंय. सो एक कॉफी तो बनतीये. फक्त कॉफी? मला वाटलं डिनर वगैरे. डिनर नॉट अ बॅड आयडिया ऍक्च्युली. पण सध्या मी बाहेर जात नाही, कारण जे काही घडलंय त्यामुळे बाहेर गेलं की क्राऊड जमा होतो आणि मग पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न. सो सोशल पार्टीजला वगैरे जाणं मी अवॉइड करतोय. नो प्रॉब्लेम. आपण माझ्या घरी भेटू शकतो. म्हणजे ती काय एवढी वाईट कुक नाही आहे, पण तुम्हाला अगदीच रिस्क नको असेल तर आपण जेवण ऑर्डर करू. नो नो, इट्स ओके. मला आवडतं रिस्क घ्यायला. बाय. ओ माय गॉड, राजवर्धन मोहिते माझ्या घरी. ओ माय गॉड, ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस, आय कांट बिलीव्ह दिस. राजवर्धन मोहिते येणारे वैदेही घरी. हे त्याच्याशी काय बोलू? हाय राज. नाही, नको. कसा आहेस राज? हे पण नको यार, जाऊ. वेलकम होम म्हणू का? ती फॉर्मल आहे, जाऊ दे यार. तो आल्यावर डिश कोणती सर्व करू पहिले? ते बघ, पुलावच नाही आणला. माहिती तू ना वेंधळीच आहेस. टेस्ट करून नॉट बॅड. हा वैदे, जमलंय तुला. इतकी पण वाईट कुक नाही आहेस तू. शाबास शाबास. यात महत्वाची गोष्ट राहिली. शॅम्पेन. आला 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 तो आला. शांत शांत शांत. काम डाऊन वैदी. जमणार आहे तुला, सगळं जमणार आहे. टेक अ डीप ब्रेथ. सरप्राईज. अरे ही अचानक इथे कशी काय आली? हिला दारूची वगैरे तर ॲलर्जी आहे. हिला जर कळलं तर घर डोक्यावर घेईल.
अगं तू इथे सांगायचंच तरी. हो तर सांगितलं असतं तर मग सरप्राईज काय राहिलं असतं. अगं पण तू इथे अचानक कशी काय आलीस? ते राहू दे, कसला घमघमाट सुटलाय. काय बनवलंय जेवायला? मी ते बरं ते जाऊ दे, मी पटकन हातपाय धुवून येते, मग आपण जेवायला बसू. पोटात कावळे ओरडतायत, खूप भूक लागली आहे. तू जेवणाचं बघ, मी पटकन बघते ते कोण. अगं नाही मी बघते, मी येते ना तुझ्या. अगं मी आहे इथे. थांब ना. कोण? काकू, तुम्ही इथे काय करताय? आय एम वेदाईज गेस्ट. तुमच्या मैत्रिणीने मला डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. अगं हो, त्यांनी आपल्या कंपनीला इतका मोठा इव्हेंट करायची संधी दिली म्हणून डिनरला बोलवलं, नथिंग एल्स. आणि कावेरी, तुझ्या कशा संस्कृती आणि परंपरा आहेत तशा आमच्या बिझनेसमध्ये पण काही संस्कृती परंपरा आहेत की. बिझनेस मधली संस्कृती म्हणजे? अगं म्हणजे कॉर्पोरेट कल्चर. वाव, शॅम्पेन. अगं कॉर्पोरेट कल्चरचा पार्ट म्हणूनच त्यांना इन्व्हाइट केलंय. बाकी हे कॉर्पोरेट कल्चर आहे का वैदेही? नाही, विषय असा आहे ना वैदेही, की तुमच्या त्या कॉर्पोरेट कल्चरचं असं झालंय की शाळा कॉलेज मधल्या कल्चरल इव्हेंट मध्ये कसं कल्चरच सापडत नाही, तसं झालंय तुमच्या कॉर्पोरेट कल्चरचं. तुम्हाला आधी का नाही सांगितलं सगळं काही? हे इकडे येणार आहेत म्हणून. तुला आधी सांगायला मला माहित होतं का तू इथे येणार आहेस? काहीतरी बोलते. शी बाई. येऊ ना? हो हो, प्लीज कम इन. या ना, या. वेलकम होम. थँक यू. दिस इज फॉर यू. थँक यू. Thank you so much. Actually, मला काहीच आयडिया नव्हती कावेरी अशी अचानक येईल. आय एम सो सॉरी. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. काकूंची सवय झाली आता, आणि त्यांच्या अशा मध्येच टपकण्याची सुद्धा. आपण जेवूया का? लगेच? वाय नॉट? कम. या, कम इन. या. प्लीज कम. नाईस फोटोज. थँक्स. प्लीज. सगळं टेम्पटिंग दिसतंय. थँक यू. Cheers. वैदेही, मला उद्या सकाळी एका कामासाठी जायचंय. मी जेवून घेते, तुमचं चालू द्या. हे काय, एवढंच जेवण बनवलंयस? हो, कारण आम्ही दोघंच होतो जेवायला. मला काय माहित तू अशी अचानक येशील. हा ठीक आहे ठीक आहे,
एवढे टोमणे मारायची गरज नाहीये. काकू हो असं करू नये. तुम्ही प्लेट घेऊन तिकडे जाणार, आम्ही दोघं इकडे, तुम्ही एकट्यात तिकडे. असं बरं दिसत नाही. घरात सगळ्यांनी एकत्र जेवावं, नाहीतर अन्नाचा अपमान होतो. नाही म्हणजे बघा, आमची काही हरकत नाहीये, तुम्ही तुमचं ठरवा. काकू, तो जो प्लेट मध्ये पुलाव वाढून घेतलाय ना, तो आम्हाला पण आणा. सावकाश. काय मग काकू, परत मुंबईत कशा काय? नोकरी मिळाली आहे मला. काय नोकरी मिळाली? कोणी दिली? नाही म्हणजे यावेळी तरी तुमच्या क्वालिफिकेशनवर मिळाली आहे की पुन्हा कुठल्या फ्रेंडने रेफर केलंय? मला मिळाली आहे ना नोकरी, मग मी बघून घेईन. तुमच्याकडे मागायला आले नव्हते ना, मग तुम्ही बोलू नका मध्ये. मी तुम्हाला नोकरी देणारही नाही. तुम्ही स्वतःहून जरी नोकरी दिली ना, तरी मीच तुमच्या दारात येणार नाही. काऊ काय चाललंय? जेवताना बोलू नये असं तूच म्हणतेस ना? तू भांडतीस चक्क ताटावर. जेव ना शांत. छान झालंय पुलाव. गुड. थँक्यू. तसा बरा झालाय स्वयंपाक. मीठ जरा कमी आहे आणि चवीत जरा गडबड वाटतेय. तू रेडीमेड मसाले वापरलेस का? रेडीमेड मसाले वापरले ना की होतेच चवीत गडबड. नाही पण तसं ठीक आहे, कारण विषय असा आहे ना की पाहुणे कोण येणार आहेत यावरही अवलंबून असतं सगळं. बरं झालं जास्त कष्ट घेतले नाहीस. अवलंबून? काकू आणि काकूंची भाषा. सानिया जाऊ दे ना आता. आणि मला सांग, या सगळ्यात काकीची काय चूक होती बरं? तू ऍटलिस्ट काकीशी तरी बोल. सानिया, काहीतरी बोल बाळा. हे बघ, मी काय केलं म्हणजे तुझ्या मनातला राग जाईल? मला कोणाचाही राग आलेला नाही. मी खूप हर्ट झाले. खूप वाईट वाटतंय मला. माझं आणि आदित्यचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा आदित्यला क्लिअरली सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण दोघंही वेगळं राहूया, स्वतःच्या पायावर उभं राहूया. पण नाही, तेव्हा आदित्य मला असं म्हणाला की आपण दोघांनी वेगळं राहिलेलं काकीला नाही आवडणार. काकी, घरातल्या माणसांनी, घरातल्या कुटुंबियांनी सगळ्यांनी एकत्र राहावं असं तुम्हाला वाटतं ना नेहमी. मग मीही असा विचार केला की आपल्याला रत्नमाला मोहिते सारख्या रोल मॉडेल असलेल्या पर्सनॅलिटी सोबत राहण्याची संधी मिळेल. तुमच्याकडनं 4 नवीन गोष्टी शिकता येतील.
माहितीये का की जेव्हा मी MBA करत होते ना तेव्हा माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सनी आपला माहेरचा चहा हा केस स्टडी म्हणून घेतला होता. आपल्यात एवढं कॅलिबर नाही पण थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करू शकते हे माहित होतं मला. ते एवढंसं कॉन्ट्रीब्युशन मला खूप मोठं कॉन्फिडन्स देऊन जाईल. पण काकी आज राज जे बोललाय ना त्याच्यामुळे असं वाटतं की मी का आलोय या घरात, का राहतोय. म्हणून आदित्य मी तुला सांगितलं होतं ना की आपण वेगळं राहूया, वेगळा बिझनेस सुरू करूया. पण अगं सानिया तू काय बोलतेस हे बघ, आदित्यने तुला खरं सांगितलं. तुम्ही जर वेगळे राहिला असतात ना तुम्हाला खूप वाईट वाटलं असतं. आणि आपला आहे ना घरचा एवढा मोठा बिझनेस, तुम्ही वेगळा बिझनेस का करायचा. तू हुशार आहेस, खूप छान शिकलेली आहेस. मुख्य म्हणजे तुला मेहनत करायची इच्छा आहे. तुला माहेरच्या चहात काम करायची संधी नक्की मिळेल. नाही नको परत उगाच राजवर्धन. अगं राजवर्धन काही बोलणार नाही, मी आहे ना. शेवटी निर्णय माझाच असेल, हो की नाही. आता कसलाही विचार करू नकोस, शांत हो बघ. काकी मी तुमच्याकडे काहीच मागत नाही. तुम्ही जी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर द्याल ती मी 100% पूर्ण करेन. आय प्रॉमिस. शाबास, मला हेच हवं असतं. चल आता विचार करू नकोस. झोपा. गुड नाईट आकांक्षा. चल. सानिया हे सगळं काय होतं, नक्की काय चाललंय तुझ्या मनात. माझ्या मनात काहीच सुरू नाही आधी. गेला का तो खडूस. हो आत्ताच गेला. कशाला बोलवलं होतंस त्याला जेवायला. एकतर त्या माणसाला धड बोलायची रीत नाही. का भडकतेस एवढी. आणि तू आलीस अचानक, मी नव्हतं ना बोलवलं. म्हणजे तूच म्हणाली होतीस ना गेल्या वेळी तुझंच घर आहे, कधी ये कधी जा. हो मी म्हणाले होते पण असं न सांगता ये हे नव्हतं ना सांगितलं. कसं आहे ना कावेरी, हे बघ हे गाव नाहीये. आपल्या गावात कसं आपण भर दुपारी उठून कोणाच्याही घरी जायचो. ही मुंबई आहे आणि इथे प्रायव्हसीला महत्व असतं. इथे आपल्याच घरात आपल्याच बेडरूम मध्ये झाकून बघायला ना नॉक करावं लागतं. झाकून डोकावून हिंदीतलं झाकणं इथे नको वापरूस. तू प्लीज माझ्या ग्रामरवर येऊ नकोस हा. एक तर तू अचानक आलीयस. अगं पण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं वैदेही. अगं पण सरप्राईजने माणूस खुश व्हायला हवा ना. म्हणजे मी आल्याचा तुला आनंद झाला नाहीये. झाला असता पण तुझी वेळ चुकली नसती तर. कोण कुठला तो खडूस माणूस, त्याच्यासाठी तुम्हाला इतकं ऐकवणार आहेस का. नाही ठीक आहे, हरकत नाही, ऐकवतो. तुझी जवळची मैत्रीण म्हणून मी तुला एक मोलाचा सल्ला दे. तू ह्या माणसाच्या अजिबात नादी लागू नकोस. अजिबात चांगला नाही हा बोका. ओके झालं तर जाऊ दे ना तो विषय. मला सांग तू इथे अचानक कशी काय आलीस. सांगितलं ना मला नोकरी मिळाली. गुड. कुठे. मोहिते फूड्स कंपनीत. काय. एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे यात. त्यांनीच ऑफर केली आहे मला. आता हसायला काय झालं यात.
नाही नाही काही नाही. तसंही तुला सरप्राईज द्यायची हौस आहेच ना. उद्या तुला नशीब काय सरप्राईज देतं ना बघ तू. ऑल द बेस्ट. म्हणजे वैदेही सांग ना काय ते. अशी काय ही सरप्राईज? घे काका घ्या. घेणार त्याचं काही टेन्शन नाही. पण वहिनींच्या मनात नक्की काय चाललंय ते कळलंच नाही. ते कुणालाच कळत नाही. काय ना, ताईच्या मनात जे चालू आहे ना ते फक्त तिला कळतं किंवा डायरेक्ट देवाला. ताई आहे ना असे मधले माकडाचे खेळ कधीच खेळत नाही. डू यू नो व्हॉट इज माकडाचे खेळ? अरे लहान असताना खेळ ना माकड खेळ. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण माझी ताई आहे ना एकदम सॉलिड आहे. एकटीला एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय. काही खायचं काम आहे का? नाही. त्याबद्दल वैदींचं कौतुकच आहे. हा, म्हणूनच त्यांच्या कधी निर्णयाबद्दल आपण मध्ये मध्ये लुडबुड करत नाही. करायची पण नाही. आपलं कसं आहे ना, आपल्याला जेवढं मिळतं ना तेवढ्यात आपण खुश. तुम्हाला सांगतो मामा, एकेकाळी मी वहिनींबरोबर खूप वाईट वागलोय. इतका वाईट वागलोय. हा, पण त्यांनी मला माफ केलं. वहिनी काय साधी गोष्ट नाही. पण ताई आहे दयाळू. मामा मला एक कळत नाही की आता वहिनींच्या मनात नक्की काय चाललंय. म्हणजे कोण असेल उत्तराधिकारी? मी तुम्हाला सांगितलं ना, ताईच्या मनात जे चालू असतं ना ते फक्त तिला माहिती असतं ना. ते डायरेक्ट देवाला. पण आपण अंदाज बांधू शकतो. कदाचित आदित्य असू शकतो. आपला आदित्य ही इज नॉट कॅपेबल. त्याचा पिंड नाहीये बिझनेसचा. त्याची बायको कोण आहे? सादिया. हा, ती असू शकते. नाही, ती पण नाही. आता कोण राहिलं? सुदर्शन असू शकतो. आणि म्हणजे तुम्ही. मी पण तुम्ही पण नका. मी घोळ घाला खूप घोळ. हा, उत्तराधिकारी असतो ना तो बिझनेस वर नेतो. पण तुम्ही तो रसादारा न्याल तेव्हा तुम्ही कटाप. मग कोण? ते अजून गुलदस्त्यात आहे. पण तुम्हाला माहित काय ना, ताई ना ताई ती बिझनेस आणि नाती यांची गल्लत कधीच करत नाही. आणि ज्या विषयाशी आपला संबंध नाही ते विषय मी कधीच सगळ्यात बसत नाही. म्हणजे माझा तो स्वभावच नाही. गॉड नाही. पण काही लोकांचा असतो स्वभाव ना. आपण काय करणार? अच्छा, म्हणजे मला टोमणा मारतोय. टोमणा कुठे मारतोय? मी तर पेग मारतोय. पण तरी कळायला पाहिजे की नाही? कळलं पाहिजे की नाही? हो, तापमान खूप वाढलंय मुंबईचं ना. कळायला हवं. 39 झालंय. 20 वर्षांपूर्वी सांगतो 27 होतो. काय झालं? काही कळलं का? ते काय कळलंय? नुसताच पितोय. तुम्ही पीत नुसते धिंगाणे घालत बसा इथे. तिकडे आपल्या सुरेने माहेरचा चहा जॉईन करण्याची जय्यत तयारी सुरू केली. नाही तिला या सगळ्याची उत्तराधिकारी बनवली ना, आकांक्षा नाव लावणार नाही. सांगतेस काय? पण मग बहिणींनी निवडलेल्या उत्तराधिकाऱ्याचं काय?
करू? राजला कॉल करू का? यार, काल खूपच गोंधळ झाला. गुड मॉर्निंग ब्रो. चला उठा. हॅलो, गुड मॉर्निंग ब्रो. यार उठ ना, किती नखरे तुझे. उठा ब्रो, चल उठ. करतेच कॉल. उठ, चल उठ ब्रो. उठ ना ब्रो, ते बघ. हॅलो हॅलो राज, सॉरी मी तुम्हाला सकाळी सकाळी फोन करून डिस्टर्ब नाही ना करत आहे. नाही, मी खरंच सॉरी म्हणायला फोन केलाय तुम्हाला. काय काल कावेरी अशी अचानक आली आणि आपला काल रात्रीचा प्लॅन फसला. मला ना काहीच आयडिया नव्हती ती अशी अचानक येणार आहे. आय एम सो सॉरी खरंच. आणि आणखीन एक गोष्ट, काय काल कावेरी तुमच्याशी खूप रूड वागली, त्याबद्दल पण सॉरी. पण काय ना, ती आज तुमच्याच कंपनीला जॉईन होतीये. हे बघा, मी तिच्या वतीने परत एकदा माफी मागते, पण तिला या नोकरीची खरंच खूप गरज आहे. तुम्ही प्लीज तिला हा जॉब द्या प्लीज. हॅलो हॅलो राज, आयु दे. हॅलो यार, ब्रो, ही वैदेही कोण आहे रे? आणि काल तू हिच्याकडे डिनरला गेला होता. काय चाललंय? तिचं काय आता? अरे ती काल रात्रीसाठी सॉरी म्हणत होती. एवढं काय काय झालं रे काल रात्री? ती तुला सारखी सॉरी का म्हणतेय? सांग ना काय झालं एवढं रात्री? काय तुला कसं माहित पिऊ? मला सगळं माहितीये. पिऊ सांग ना यार, तुला कसं माहित? अरे तिचा फोन आलेला. तू माझा फोन घेतला होता? फोन दे पिऊ, फोन दे. नाही पिऊ, फोन दे. पिऊ ना. 10:30 11:30ची मीटिंग आहे यार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅम, या पेपरवर तुमच्या सह्या हव्या होत्या. थोडे अर्जंट कुरिअर करायचे. ठीक आहे, पाठवून दे माझ्या केबिन. हो नाही तर थांब, एक काम करते, मी इथेच सह्या करते. मॅडम, मी घेऊन येते ना, तुम्ही बसा ना नाही केबिन. अगं, अर्जंट आहे ना, इथेच करते. मॅडम, राहू दे. तुम्ही या खुर्चीमध्ये. काय आहे ना नेहा, खुर्ची ही खुर्ची असते. अहंकार माणसात असतो. तो एकदा खुर्चीला चिकटला की मग अवघड जातं. या सगळ्या पेपर्सवरती करायचे का साईन? हो. ओके. हां, इथे पण. हो. मावशी, कावेरी. मावशी, अगं. मावशी 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 मावशी, अगं तू इथे काय करतेयस? तू आलीस कावेरी? आलीच म्हणजे तूच फोन केला होतास का मला? अगं मग सांगायचं ना मला. अगं नाही, मी नव्हता केला फोन. मला वाटतं ऑफिस मधल्या कोणीतरी केला असेल. मला तर इतकं मस्त वाटतंय. माझा अजिबात विश्वास बसत नाहीये की तू पुन्हा मला भेटतेयस. पण तू पण इथेच नोकरी करतेयस का? नाही, तसं जर असेल ना तर कितीही कमी पगार असला तरी मला चालेल. कारण विषय असा आहे की मी पण इथेच नोकरी करणार आहे. किती छान ना.
मावशी अगं मला इतकं छान वाटतंय. खरं तर मला इथे येण्यापूर्वी एवढं टेन्शन आलं होतं, पण आता तुला बघितलं ना माझं टेन्शन असं उडून गेलंय. पण तुम्हाला सांगितलंच नाही, तू पण करतेस का इथेच नोकरी? हो हो मी इथेच नोकरी करते. कसलं भारी. म्हणजे आता मी जॉईन केल्यानंतर आपण इथे एकत्रच असू, हो ना? मग आपण असं करायचं का, आपण एकत्र डबा खायला बसत जाऊ. म्हणजे कधी मी डबा आणेन, कधी तू आणत जा. चालेल ना तुला? बरं, मी एकदा बॉसना भेटून घेते, म्हणजे कसं मागच्या वेळेसारखं नको व्हायला. स्वप्न हवेत रंगवली ना की त्याचा काही उपयोग होत नाही. एकदा मी त्यांना भेटते, मग आपण बोलूया. हा फक्त मला जरा सांग की कुणाला भेटू, म्हणजे कुठे जाऊ? हे बघ, तू एक काम कर, इथून 3री केबिन आहे ना, तिथे तुझे बॉस असतील, त्यांना भेट. आणि मग काय, मी दिवसभर इथेच आहे, मग आपण डबा खाऊया. आज माझा डबा खाऊया. आणि त्या दिवशी सारखी ती भाताची पेज आणलीस तरी चालेल मला. चालेल. बरं, येते मावशी. हा हो. मॅडम या कोण आहेत? कळेल लवकरच. चल आपण सायन्स पूर्ण करूया. हा, इथे इथे पण करा. हो. काय झालं? हे बघ, घाबरू नकोस, मी काही केलं नाही तुला. हे बघ आई, काय झालं बच्चू, तू इथे काय करतोस आणि का किंचाळली? ताई सांगतो, त्याचं असं झालं. मे आय कम इन सर? सर, सर, सर. तुम्ही? एवढंच झालं. अरे पण तू इथे का झोपला होतास? मी काही पेपर्स घ्यायला आलो होतो. ती फाईल मला एकीकडे नेऊन द्यायची होती, पण तासभर वेळ होता. म्हटलं काय करणार, खुर्चीत बसलो तर डुलकी लागली नेमकी. बच्चू, तू पडला. जा, तोंडावर पाणी मारून घे. जा. हो, जातो. कावेरी, हा बच्चू माझा मानलेला भाऊ. मानलेला भाऊ? कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मानलेली नाती जास्त जवळची वाटतात. हा माझा मानलेला भाऊ, पण तरी पण खूप जवळचा आहे बरं का. पण मग ते इथेच काम करतात का? हो, तोही इथेच काम करतो. तू एक काम कर ना, तू एवढी प्रवासात दमून आलीस, इथे बघ वरच्या फ्लोअरवरती ना आपल्या कंपनीचं कॅन्टीन आहे. तिथे जा, छान चहा वगैरे घे, छान ताजं तवानं वाटेल तुला. आपले बॉस आले नाही आहेत वाटतं आज, पण थोड्या वेळाने आपल्या मेन मॅडम येतील. हा, मग त्यांना जाऊन तू भेट. हा नेहा, जरा यांना वरचं कॅन्टीन दाखवशील आपलं, आणि मग हिला रत्नमाला मॅडमच्या केबिन मध्ये घेऊन जा. हो हो, ठीक आहे. या कावेरी मॅडम. सर, मे आय कम इन मॅम? येस. नमस्कार मॅम, मी कावेरी. बोल. मी आजपासून जॉईन झाले इथे. मला गावी लेटर मिळालं होतं तुमचं. हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला उशीर का झाला? नाही मॅम, म्हणजे सॉरी, पण मी वेळेत आले होते. बाहेर मला माझ्या ओळखीच्या मावशी भेटल्या आणि त्यांना भेटल्यानंतर मी बॉसना भेटायला गेले होते, पण तिथे एक जण झोपले होते.
अचानक मी घाबरून किंचाळले आणि जरा घोळ झाला, सॉरी. पण मग मावशी म्हणाल्या तू चहा पीवर, मॅम येतील तोपर्यंत. नोकरीच्या पहिल्या दिवशीच गोळ घातलात. ठीक आहे, आता पहिलाच दिवस आहे म्हणून सोडून देते. पण पुन्हा उशीर झाला तर मी अजिबात खपवून येणार नाही. काय मावशी तू? अगं हो, मीच तुझी मावशी आणि मीच तुझी बॉस, रत्नमाला मोहिते. रत्नमाला मोहिते तू? तुम्ही? अरे बाप रे, आधी सांगायचं ना मला. गावी मी माझ्या घरचे कसे वागले तुमच्याशी? एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात तुम्ही? सॉरी, म्हणजे अगं तुला मी आधी सांगितलं असतं तर आपली मैत्री कशी झाली असती. आणि मला कळलं कसं असतं की तुझी नोकरी गेलीये, तुला नोकरीची गरज आहे. खरं सांगू का कावेरी, तुला जितकी या नोकरीची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त मला तुझी गरज आहे. माझी गरज? काय ना कावेरी, माहेरचा चहा हा माझा श्वास आहे. हे सगळं एवढं मोठं विश्व मी शून्यातनं उभं केलं माझ्या मेहनतीवरती. म्हणजे माहेरचा चहा हा जरी माझा व्यवसाय असला तरी मी कधी संस्कृती आणि परंपरा सोडली नाहीये. जग आता पुढे चाललंय पण मी कधीही संस्कृतीची कास सोडली नाही. आता नवीन मुलं नवीन विचारांनी कामाला येतात, त्यांना हे सगळ्याची जाणीव नाहीये. माहेरच्या चहाचे आउटलेट्स कसं मी आखून दिल्याप्रमाणे संस्कृतीच्या कोंदणात दिमाखानं मिरवतायत. माझी कंपनी, माझ्या माणसांनी, माझ्या स्टाफने सुद्धा ते सगळं जपावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच मी अशा व्यक्तीच्या शोधात होते ज्याला संस्कृतीची जाणीव असेल, परंपरेची जाणीव असेल. आणि तिथे मला तू भेटलीस. तुझ्या आईने तुला दिलेले संस्कार, तुझ्यातली माणुसकी, तुझी तुझ्या कामावरची निष्ठा आणि या संचितानी माझी माणसं, माझा स्टाफ ही समृद्ध व्हावा असं मला वाटतंय. बस तू एवढंच करायचंस. माझ्या माणसांना, माझ्या स्टाफला दिशा दाखवायचीस. त्यांना संस्कृती आणि परंपरेच्या मुळाशी अगदी घट्ट बांधून ठेवायचेस. बाकी सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ. पण मग ते लेटर मध्ये जे लिहिलं होतं, तुला तुझं घर परत मिळवून देईन, ते सगळं खरंय. पण होईल ना शक्य? ती कंपनी ते घर पाडणार आहे. असं काही होणार नाही कावेरी, मी असं होऊन देणार नाही. हे बघ, मी तुला वेळ येईल तसं सगळं समजावून सांगेन. कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर तुझंच राहील आणि ही जबाबदारी माझी. विश्वास ठेव माझ्यावर.